रामाय रामचंद्राय विधसे रघुनाथाय सीताया पतये नमः। भक्तवत्सल भगवान की जय। राजा रामचंद्र भगवान की जय। अयोध्या नाथ की जय। श्री राम।
परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर अकारण करुणावरून आले भक्त वांछित तरुदित विरिंदित श्री नीलांबरधारी श्रीराम लला की रामने प्रतिमूर्ती श्रीरामचरित्र मानस गेले आपण 4 दिवसापासून रामचरित्राचं वर्णन श्रवण करताय. रमन्ते योगिनो यस्मिन् स रामः परमात्म्याचं चरित्र आहे. रामकथा ही प्रत्येकाच्या घरातली कथा आहे. रामकथा आम्हाला कसं जगावं हे शिकवते. म्हणून गोस्वामी तुलसी बाबा वर्णन करतात. कालचा कथा प्रसंग आपण श्रवण करत होतो. विश्वामित्रजी अयोध्येमध्ये येतात. राम आणि लक्ष्मणाला घेऊन जातात. कालच्या कथा प्रसंगामध्ये आपण चरित्र श्रवण केलं. ताडकेचा उद्धार केला. परमात्मा विश्वामित्रजीच्या आश्रमात येतात. मारीच आणि स्वभाव आहे जे यज्ञ विध्वंस करत होते. यज्ञ विध्वंस करत असताना सतयोजन सागर पारा मारीच होताना स्वभावचा उद्धार केला. आश्रमामध्ये विराजमान विश्वामित्रजी यांच्या समवेत राघवजी राहतात. काल आपण चरित्र पाहिलं. परमात्म्याने सर्वज्ञात परमात्मा तर ज्ञाता आहे. परमात्मा तर कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती ज्याच्याकडे आहे असा परमात्मा आहे. राम प्रभूचं वर्णन करत असताना गोस्वामी तुलसी बाबा सांगतात राम प्रभू विश्वामित्रजींपाशी विराजमान होते. विश्वामित्रजी सोबत काल आपण पाहिलं जगाचा मालक जरी असला तरी त्याच्या जीवनामध्ये गुरु आहे.
म्हणून एक जगाला संदेश आहे, जगाला उपदेश आहे की जगाचा परमपिता जरी असला ना तर त्याच्या जीवनामध्ये गुरुची आवश्यकता आहे. आम्ही तर साधारण जीव आहोत, आमच्याही जीवनामध्ये गुरुची आवश्यकता आहे. जगाच्या मालकाला जर गुरुची आवश्यकता आहे, पण तो कर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती असलेला परमात्मा त्याच्या जीवनात जर गुरु आहे तर आमच्या जीवनात सुद्धा गुरुची आवश्यकता आहे. काल बोलून गेलो तुम्हाला, गोस्वामी तुलसी बाबा सांगतात, आज राघवजी सहित विश्वामित्रजी, लक्ष्मण आणि राघवजीला घेऊन निघतात. कुठे निघतात? नगर दोन आहे, एक आयुर आहे आणि एक जनकपुरी नगर आहे. जनकपुरी आहे, अवधपुरी आणि जनकपुरी ह्या दोन पुरी आहेत. परंतु जिथे वास्तव्य आणि जिथे जन्म माझ्या परमात्म्याचा आहे ती आहे अवधपुरी, आणि जिथे लक्ष्मीचा जन्म आहे ती आहे जनकपुरी. जगाचा मालक आहे, परंतु आज माझा परमात्मा जगाचा मालक असलेला राघवेंद्र सरकार राम प्रभू विश्वामित्रजींच्या समवेत एक आमंत्रण विश्वामित्रजींना होतं. ते आमंत्रण कुठलं होतं? जनकपूर मधील आमंत्रण होतं. आमंत्रण कशाचं होतं? आमंत्रण आम्हाला साधारण लग्नाला जायचं म्हटलं तर आमंत्रण असतं, कारण मंद व्यक्ती सुद्धा प्रवृत्त होत नाही. बिना प्रयोजनेन मंदोपी न प्रवर्तते. मंद व्यक्ती सुद्धा प्रयोजनाशिवाय काही करत नाही. मग ही जनकवासी आहे, असं कोणतं प्रयोजन आहे? प्रयोजन आहे की जनकपुरीमध्ये विश्वामित्रजींना आमंत्रण आलं होतं, ते होतं सीता स्वयंवराच, म्हणजेच धनुष्यबाण आहे सीता स्वयंवराच. आणि सीता स्वयंवर किंवा जानकीचा स्वयंवर ठेवण्याची गरज काय भासलेली असेल? जनकपूर मध्ये विराजमान असलेले जनक राजा आणि ती जानकी आहे. धनुष्यबाण जो मोडेल त्याला ही मुलगी किंवा जानकी वरण केली जाईल. काय सामर्थ्य असेल? एक हत्तींनी तो धनुष्य ओढत आणलेला धनुष्य 1000 हत्ती. किती हत्तींनी? 1000 हत्तींनी धनुष्यबाण ओढत आणलेला धनुष्य. परंतु एक दिवसाचा प्रसंग आहे, जनक महाराजांना ते दृश्य पाहायला मिळतं. जनक नंदिनी जानकी बाल अवस्थेत होती, पण बाल अवस्थेत असल्यानंतर ती बाल अवस्था घरातली कामं आपण स्त्रिया करतो. तो धनुष्यबाण एका ठिकाणी विराजमान केलेला होता, पण तो धनुष्यबाण जानकी त्यावेळेस घरातील घरकाम करत असताना धनुष्यबाणाच्या जवळ गेली आणि घरकाम करत असताना एका हाताने जानकीने धनुष्यबाण उचलला. हे दृश्य जनक राजाने पाहिलं होतं. जनक राजाला वाटलं साधारण कुमारी नाही, साधारण स्त्री नाही, कारण 1000 हत्तीने ओढत आणलेला धनुष्य जर केवळ एका हाताने जानकी उचलत असेल, म्हणून जो धनुष्यबाण उचलेल, धनुष्यबाण तोडेल, त्यालाच ही जानकी वरण दिली जाईल. का? जानकीमध्ये सामर्थ्य काय आहे, दैवी शक्ती काय आहे हे जनक राजा जाणत होते. पती सुद्धा कसा असला पाहिजे? त्याच लेवलचा असला पाहिजे ना. जानकीमध्ये एवढं सामर्थ्य होतं
गोस्वामी तुलसी बाबा सांगतात, जो धनुष्यबाण तोडेल त्याला ही जानकी वरण केली जाईल. परंतु जानकी वरण करण्यासाठी एवढा विशाल या जनकपुरीमध्ये मेळा ठेवलेला होता आणि आमंत्रित सर्वांना केलं होतं. आमंत्रित कोणाला केलं होतं? सर्व राजे महाराजे सर्वांना आमंत्रण होतं. विश्वामित्रजींना आमंत्रण होतं आणि विश्वामित्रजी सहित सर्व मंडळी जनकपुरीमध्ये विराजमान होतात. आणि जनकपुरीमध्ये विराजमान झाल्यानंतर आज विश्वामित्रजी समवेत सर्व मंडळी येतात. परंतु त्या जनक महाराज विश्वामित्रजींना भेटण्यासाठी येतात. गोस्वामी तुलसी बाबा सांगतात, ज्या वनराईमध्ये विश्वामित्रजी सहित सर्व राम आणि लक्ष्मण दोन नवयुवक कुमार जनक राजाला दिसतात. का आश्चर्य आहे. ज्या विश्वामित्रजींना आमंत्रण दिलं होतं तो एक महात्मा आहे, साधू आहे. आणि ज्या वनराईमध्ये विश्राम होता त्या विश्रामासाठी जनक महाराज त्या ठिकाणी आलेले होते. दृश्य पाहतात, दोन नवयुवक तरुण दिसतात. का साधू म्हणावं तर संन्यासी विश्वामित्रजी आहेत, परंतु गुण कसे आहेत? क्षत्रियासारखे आहेत. पण क्षत्रिय असताना सुद्धा साधूंच्या म्हणजेच विश्वामित्रजी समवेत दिसतात. आणि जनक महाराजांना आश्चर्य होतं, यांचं सौंदर्य पाहिलं जातं. सुंदर दोन बालक, सुंदर दोन बालक, सुंदर बालक, मुनिकुल तिलक नृपकुल पालक, मुनिकुल तिलक नृपकुल पालक, कहूनाथ सुंदर बालक, कहूनाथ सुंदर बालक, कहूनाथ ब्रह्मज्योति गण निधि कही गावा, उभय देश धरि गीत गावा, कहूनाथ सुंदर बालक, कहूनाथ सुंदर बालक, कहूनाथ सुंदर जनक महाराज सांगतात, कहूनाथ सुंदर दोन बालक, मुनिकुल तिलक की नृपकुल पालक. बाबा नृप म्हणे हे दोन सुंदर दोन बालक आहेत ना, हे नृप म्हणे राजाची मुलं आहेत की मुनीचे आहेत. मुनीचे म्हणाला सौंदर्य एवढं यांच्यात दिसतं, इतकं सौंदर्य आहे. किती सौंदर्य आहे? राजाचे आहेत की मुनीचे आहेत? आश्चर्यचकित जनक महाराज झाले. जनक महाराज या दोन बालकाकडे पाहून, या सौंदर्याकडे पाहून आश्चर्यचकित झाले. विश्वामित्रजी आणि दोन बालक या वनराईमध्ये विराजमान होतात. जनक महाराज जनकपुरीचे राजे आहेत आणि जनकपुरीमध्ये गेल्यानंतर कुलगुरू विश्वामित्रजी आहेत. विश्वामित्रजींच्या सायंकाळची वेळा होते आणि सायंकाळच्या वेळेला गुरुजीचे चरण दाबतात. कोण? राम आणि लखन. का? कारण सेवा परमो धर्म. हे आपला काय पाहिजे? सेवा हा परमो धर्म आपला आहे. परंतु आपण धर्म काय आहे?
आम्ही धर्म विसरतो. आणि जगाचा मालक असताना राम आणि लक्ष्मणजी श्री गुरूंचे चरण दाबतात. का? जगाचा मालक उपदेश करतो ना आम्हाला, एक सुंदर संदेश देतो. जगाचा मालक असताना सुद्धा गुरुची सेवा करणं हे आमचं परम कर्तव्य आहे. आमचं परम कर्तव्य आहे की गुरुची सेवा करणं हे आमचं परम कर्तव्य आहे. पण हे कलियुग आहे, हे कलियुग आहे. या कलियुगामध्ये माणसाला सेवा नको वाटते. या कलियुगात माणसाला सेवा नको वाटते. का माहिती आहे? माणसाला फक्त मेवा असावा लागतो. आजच्या काळात तसे शिष्य राहिलेले नाहीत ना. आज बनावटी समाज, अनेक परमार्थामध्ये अनेक लोक कोणी उठावे परमार्थ करावा. म्हणजे गुरुदेव महाराज सुंदर उदाहरण सांगायचं. एका गुरुकुलमध्ये अनेक गुरुकुल आहे आणि गुरुकुलमध्ये विद्यार्थी शिकायला जातो. कशासाठी? ज्ञान अर्जन करण्यासाठी जातो. पण कधी कधी गुरु श्रेष्ठ असतो, कधी कधी गुरु श्रेष्ठ असतो तर शिष्य श्रेष्ठ नसतात. आणि कधी कधी शिष्य श्रेष्ठ आहे तर गुरु श्रेष्ठ नसतो. गुरुकुलमध्ये अनेक विद्यार्थी शिकायला जावे आणि अनेक विद्यार्थी शिकायला गेल्यानंतर एक नवीन विद्यार्थी आश्रमामध्ये आलेला होता, गुरुकुलमध्ये आलेला होता. रात्रीची वेळ होती. गुरुला सेवा करून घ्यायची सवय भरपूर होती. गुरुला सेवा पाय दाबून घ्यायची सवय जास्त होती. सेवा करण्याची सवय जास्त लोकांना असते. पण योगायोग तो गुरु, रात्रीची वेळ होती, विद्यार्थी सेवा करण्यासाठी नवीन विद्यार्थी होता आला, सेवा करत होता, चरण दाबत होता. रात्रीचे 9 वाजले होते, सेवा करू लागला. रात्रीचे 10 वाजले. विद्यार्थ्याला वाटलं गुरुजी कदाचित काय झाले असतील, डोळे झाकलेले दिसतात, याचा अर्थ गुरुजी झोपले असतील. याने सेवा करत करत हात बाजूला केले आणि निघाला. तेवढ्यामध्ये गुरुजीने हाक मारली, काय बाळा तुझं नाव काय? याला वाटलं गुरुजी जागेच आहेत अजून. गुरुजी अजून जागेच आहेत. सेवा करू लागला. बाप पाय मग नाव सांगितलं, सेवा करू लागला. इतकी सेवा करू लागला. रात्रीचे 11 वाजले. त्याला वाटलं आता तरी गुरुजीने डोळे झाकले असतील, आता शांत झोपलेले दिसतात, डोळे बंद गुरुजीचे दिसू लागले. तेवढ्यामध्ये विद्यार्थी उठला आणि निघणार. तेवढ्यात गुरुजीने सांगितलं, का रे बाळा तुझं नाव काय? गुरुजीने 10 वाजताच तुम्हाला नाव सांगितलं होतं. मग ठीक आहे, नाव सांगितलं होतंस, मग चरण दाब. 11 वाजता पाय दाबायला सुरू केले. 12 वाजले होते. 12 वाजले आणि 12 वाजता सुद्धा ज्या वेळेस ती सेवा करू लागला, तेवढ्यामध्ये गुरुजीने विचार केला, आता कदाचित जर हा आमचे गुरुजी डोळे झाकून गाढ निद्रेत झोपलेत, याचा अर्थ 12 वाजलेत. गुरुकुलचा नियम आहे 4 वाजता उठावं लागतं. आपल्याला 12 वाजले म्हणजे 4च तास झोपायला मिळतील, 4च तास मिळतील. जाऊन झोपावं. विद्यार्थी उठणार. तेवढ्यामध्ये गुरुजी जागे झाल्याने सांगितलं, म्हणे बाळा तुम्ही किती जण भाऊ? याने सांगितलं, गुरुजी आम्ही 4 जण भाऊ. 4 जण, 4 भाऊ आहोत आम्ही, 4. गुरुजीने सांगितलं, दाब पाय. आता 12 वाजता ही चरण दाबू लागला, पाय दाबू लागला. 1 वाजला, 1:30 वाजला, 1:30 वाजला. याला वाटलं आता तरी गुरुजी झोपले असतील, आता उठावं. तेवढ्यामध्ये निघणार. गुरुजी जागे झाल्याने सांगितलं, ए बाळा तुम्ही किती भाऊ म्हणलास? गुरुजी म्हणला 3च भाऊ. गुरुजी म्हणलं, मग आता सांगत होता 4 भाऊ. ती म्हणला, गुरुजी जर तुमची असेच पाय दाबीत राहिली तर इथंच माझा राम नाम सत्य म्हणून अगोदरची एक कमी सांगते म्हणलं. अशी सेवा असावी का? नाही ना. म्हणून गुरुही तेवढा श्रेष्ठ असावा लागतो आणि शिष्यही तेवढा श्रेष्ठ असावा लागतो ना. मग विश्वामित्रजींची चरण सेवा ज्या अर्थी जगाचा मालक परमपिता करतायत, अधिकार आणि सेवेचं फळ आम्हाला मिळाल्याशिवाय राहत नाही, लक्षात घ्या. म्हणून आम्ही सुद्धा
गुरु सेवा, ईश्वर सेवा, संत सेवा आमच्याकडून झाली पाहिजे ना. आमच्याकडून ही संत सेवा झाली पाहिजे, आमच्याकडून गुरु सेवा झाली पाहिजे. पण आमच्याकडून होत नाही. आम्ही सेवा काय करतो? आजचा काळ वेगळा. गुरुना शिष्याला चांगलं म्हटलं तर बरं, नाही तर अवघड. तसं नाही. जगाचा मालक होता महाराज, जगाचा मालक सेवा करत होता. आणि सेवा करत असताना ऐका, रात्रीची वेळ गुरुजींना निद्रा लागलेली होती, झोप लागलेली होती. गुरुजी झोपलेले होते. राघवजी आणि लक्ष्मणजी दोघही उठतात आणि दोघही झोपतात, विश्राम करतात. पण लक्ष्मणाचा स्वभाव तुम्हाला माहिती आहे. लक्ष्मण काय आहे? लक्ष्मण दास आहे. आणि लक्ष्मणजी राघवजी झोपल्यानंतर राघवजीची सेवा करतात. काय फळ आहे, काय लक्ष्मण आहे. म्हणून लक्ष्मणासारखा या रामचरित्रामध्ये पात्र असू शकत नाही ना. गुरुदेवांची सेवा केली, पण तेच लक्ष्मणजी राघवजी झोपल्यानंतर रामप्रभूचे चरण सेवा करतात, चरण सेवा करतात. ईश्वराचीही सेवा करण्याचं सौभाग्य लक्ष्मणाला आहे आणि श्रीगुरूंची सेवा करण्याचं सुद्धा सौभाग्य लक्ष्मणाला आहे. एक वाक्य ऐका, सेवा लक्ष्मणाने केली का तर सेवक आहे, दास आहेत. सकाळची वेळ होते, गोस्वामी तुलसीदास सांगतात ऐका, सकाळची वेळ होते आणि सकाळची वेळ झाल्यानंतर गुरुजींना दोघेही प्रणाम करतात. अरे नियम आहे ना, प्रातकाळ झाल्याबरोबर माणसानं उठलं पाहिजे, सूर्योदयाच्या अगोदर माणसानं उठलं पाहिजे. ऐका, सहज पाहिलं आणि आज गुरुदेवांना प्रणाम केला आणि सांगितलं, हे गुरुदेव, आम्ही पूजेसाठी कुठे जातो? पूजेसाठी आम्ही फुलं आणण्यासाठी कुठे जातो? बगीच्यामध्ये जातो. बगीचेमध्ये का? बगीचेमध्ये राघवजी आणि लक्ष्मणजी जातात, फुलं तोडण्यासाठी जातात. त्याच बगीच्यामध्ये जानकी सुद्धा येते आणि जानकी आणि राघवजीची नजरेला नजर होते महाराज. आणि अंतकरणातून दोघं एक वाक्य ऐका, जी ज्याची वस्तू आहे ती त्याला प्राप्त होणार. जानकीचं सौंदर्य माझ्या रामप्रभूंनी पाहिलं आणि जानकीने रामप्रभूचं सौंदर्य पाहून मनोमन राघवजीला वरण केलेलं होतं. महाराज राघवजीला वरण केलं. बगीच्यामधून राघवजी येतात आणि राघवजी येत असताना इतकं सुंदर रूप माझ्या जानकीनं पाहिलेलं होतं. मनोमन इच्छा होते की हाच वर मला मिळाला पाहिजे, हाच पती माझा झाला पाहिजे. महाराज गोस्वामी तुलसीबाबा सांगतात, ज्यावेळेस जानकी जाते, आज गुरुदेवांसोबत मनात प्रश्न होतो. जनकपुरीमध्ये आमचं पदार्पण होतं आणि जनकपुरीमध्ये पदार्पण झाल्यानंतर का या जनकपुरीचं सौंदर्य पाहण्यासाठी राघवजी आणि लक्ष्मणजी जनकपुरीमध्ये भ्रमण करतात सर्व. परंतु ज्या ठिकाणी गुरुजी विराजमान होते भ्रमण करत असताना ऐका, परंतु आज भ्रमण करत असताना जर जनकपुरीमध्ये आम्ही एखाद्या यात्रेला गेलो, एखाद्या ठिकाणी गेलो, तर आम्ही कोणाला विचारतो का? नाही. आजच्या काळात चेला गुरु सोबत असावा, त्या गुरुजीची आज्ञा घेण्याची गरज यांना नाही. हे गुरुपेक्षा मोठे झाले. परंतु तो जगाचा मालक होता. जगाच्या मालकाने गुरुदेवांजवळ गेले, विश्वामित्रजींजवळ गेले आणि सांगितलं, गुरुदेव गुरुदेव जनकपुरीची नगरी आहे, आम्ही थोडस भ्रमण करून येतो, पाहून येतो. गुरुदेवांनी आशीर्वाद दिला आणि गुरुदेवांनी सुफल मनोरथ होऊ तुम्हारे, सुफल मनोरथ होऊ तुम्हारे, सुफल मनोरथ होऊ तुम्हारे, सुफल मनोरथ होऊ तुम्हारे, सुफल मनोरथ होऊ तुम्हारे. राम लखन सुनी, राम लखन
सुफल मनोरथ होऊ तुम्हारे. काय पण राम आणि लक्ष्मणानं ते ऐकलं आणि काय झालं? राम लखन सुभई सुखारे. महाराज सुफल मनोरथ होऊ तुम्हारे. गुरुदेव सांगतात की तुमचं मनोरथ सफल होईल, तुमच्या मनाच्या इच्छा पूर्ण होतील. आता उत्तर तुम्ही मला द्या. जिथे गुरुचा कृपाशीर्वाद ज्यांना प्राप्त झाला त्यांची मनोरथ सफल नाहीत का होणार? त्यांचं मनोरथ सफल झाल्याशिवाय राहत नाही. जगाच्या मालकाला श्री गुरूंचा कृपाशीर्वाद मिळाला, तुमचं मनोरथ सफल झाल्याशिवाय राहत नाही. जगाचा मालक आहे आणि जनकपुरीमध्ये भ्रमण करतो. सर्व जनकवासी माझ्या परमात्म्याचं रूप सौंदर्य पाहतात. काय तेजस्वी रूप आहे, परमात्म्याचं सौंदर्य किती आहे. आणि या परमात्म्याचं सौंदर्य पाहिल्यानंतर अंतःकरणामध्ये परमात्म्याशी एक रूप सर्व जनकपुरवासी होतात. महाराज जानकी केवळ एकदाच पाहते ना. एक वाक्य सांगू. जानकी मनोमन परमात्म्याशी परमात्म्याला वरण करते. आपण सुद्धा अरे खरं नातं तर त्या ईश्वराशी असलं पाहिजे ना. आमचं ती ईश्वराशी नातं आपलं त्याच्याशी असलं पाहिजे. पण आम्ही नातं कुणाशी जोडतो? संसाराशी जोडतो. परमात्म्याशी नातं नाही जोडत. परमात्म्याकडे काही इच्छा असेल, मनोकामना असेल, ईश्वर तुमचा पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. पण आम्ही सुद्धा या जगताच्या परमपित्याकडे काय मागितलं पाहिजे दादा? जीवनामध्ये तू प्राप्त झालास, आम्हाला काय गरज आहे पुन्हा? राघवेंद्र प्रभू जनकपुरीमध्ये विचरण करत होते. काय हवंय आम्हाला दुसरं? कशाचीच गरज नाही ना. देवाकडे सुद्धा मागताना आम्ही तेच मागितलं पाहिजे ना रे. मागितलं पाहिजे. कोणीतरी म्हटलं ना की दाता तेरा मेरा प्यार कभी ना बदले. काय हवंय आम्हाला? ओ दाता तेरा मेरा प्यार कभी ना बदले. दाता तेरा मेरा प्यार कभी ना बदले. तेरा मेरा प्यार कभी ना बदले. तेरा मेरा प्यार कभी ना बदले. दाता तेरा मेरा प्यार, दाता मेरा विचार कभी ना बदले. दाता तेरा मेरा प्यार कभी ना बदले. दाता तेरा मेरा प्यार कभी ना बदले. मेरा ये विचार दाता, मेरा ये विचार कभी ना बदले. दाता तेरा मेरा प्यार कभी ना बदले. दाता तेरा मेरा प्यार कभी ना बदले.
संसार भले ही बदले चाहे सारा संसार भले ही बदले दाता मेरा ये विचार मेरा ये विचार कभी ना बदले दाता मेरा प्यार कभी ना बदले दाता मेरा प्यार कभी ना बदले दाता तेरा मेरा प्यार कभी ना बदले दाता तेरा मेरा प्यार कभी ना बदले कि दाता तेरा मेरा प्यार कभी ना बदले जे प्रेम आपण ईश्वर असे एवढंच मागितलं पाहिजे ना जनकपुरीमध्ये रामप्रभूजीचं आगमन होतं आणि आगमन झाल्यानंतर गोस्वामी तुलसीदादा सांगतात माझा परमात्मा गुरुची आज्ञा घेऊन आज जनकपुरीमध्ये विचरण करतात आणि विचरण करून सर्व गुरुदेवाच्या जवळ येतात जनकपुरीमध्ये सर्वांचं आगमन होतं ऐका या जनकपुरीमध्ये काय ठेवलं होतं सीता स्वयंवर ठेवलं होतं सीतेचं स्वयंवर होतं आज जनक महाराजांना माहिती होतं की माझी जानकी किती सामर्थ्यवान आहे त्याच्यामध्ये किती सामर्थ्य आहे परंतु आमंत्रण सर्वीकडे होतं रावणाला आमंत्रण होतं पत्रिका होत्या तुम्हाला माहितीये सर्वालाच आमंत्रण होतं दक्ष राजाच्या यज्ञ मंडपामध्ये यज्ञासाठी सर्वाला आमंत्रण होती शिवाय सती शंकराला सोडून इथे सुद्धा सर्वाला आमंत्रण होतं फक्त आमंत्रण कुणाला नव्हतं अयोध्यावासियांना राम दशरथ महाराजाला आमंत्रण नव्हतं का नव्हतं अरे तिथं किती सामर्थ्य आहे
एक दिवस केवळ जनक दशरथाची दासी मृत गाय जिवंत करते, एवढं सामर्थ्य तिची आता ही बाकीची लोक कोणीही येईल नाही. जनक महाराज आज या जनकपुरीमध्ये राघवजी, लक्ष्मणजी, विश्वामित्रजी, सर्व योद्धे, वीर पराक्रमी योद्धे, सर्व राजे आलेले होते. आपापल्या आसनावरती विराजमान झालेले होते. सर्व विराजमान होतात. साधारण माणसं नव्हती आलेली तिथे. एक एक वीर पराक्रमी राजे आले होते. पण अनेक वेळा सांगतो ना, जी ज्याची वस्तू आहे ती त्यालाच मिळेल. एखाद्याने कितीही प्रयत्न केला तर उपयोग आहे. तिथं शूर वीर पराक्रमी राजे, कुणासारखे? रावणासारखे, सहस्त्रार्जुनासारखे राजा त्या ठिकाणी विराजमान होते. अनेकांनी धनुष्यबाण उचलण्याचा प्रयत्न केला, पण धनुष्यबाण उचलता आला नाही. कारण का? कुणाला उचलता येईल धनुष्य? नाही होणार. कारण सामर्थ्य जनक राजाला सुद्धा माहिती होतं की माझ्या जानकीमध्ये किती सामर्थ्य आहे. सारवत असताना जर एके हाताने छोटीशी जानकी, बालवयातली जानकी धनुष्यबाण उचलू शकते, तर जनकाला सुद्धा माहिती होतं की इथं उचलण्याचं सामर्थ्य कोणात नाही. एकट्यानं नाही, अनेक जण धनुष्यबाण उचलू लागले. रावणाने धनुष्यबाण उचलण्याचा प्रयत्न केला. धनुष्यबाण उचलण्याचा प्रयत्न केला. रावणाने धनुष्यबाण उचलण्याचा प्रयत्न केला. सहस्त्र अर्जुनासहित दोघांनीही धनुष्यबाण उचलण्याचा जर प्रयत्न केला असेल तर काळजी नाही, पण एकालाही ती बाण उचलता आला नाही. योग असा अमित आहे. परंतु जिथे ईश्वर कृपा आहे, जिथे श्रीगुरूची कृपा आहे, ईश्वर एक तास लागतं ना, ठीक आहे आपण पुढे नंतर घेऊ. ईश्वर कृपा आहे, श्री गुरुची कृपा आहे, आणि श्री गुरुची कृपा ज्याच्यावर आहे त्याला चिंता करायची गरज नाही. चिंता करायची काय गरज आहे? भगवान गोस्वामी तुलसी बाबा सांगतात, परमात्म्यानं अनेक लीला पाहिल्या आणि सर्वजण एकत्र आले. आल्यानंतर पाहिले एकही धनुष्यबाण उचलू शकला नाही. सहस्त्र अर्जुनासहित देवाने धनुष्यबाण उचलण्याचा प्रयत्न केला, परंतु गुरुदेवांकडे नजर पडली. श्री गुरूंचा कृपा आशीर्वाद आमच्यावर होता. श्री गुरूंनी केवळ रामप्रभूकडे पाहिलं आणि श्री गुरूंचा आशीर्वाद घेऊन राघवजी काय करतात? विठ्ठल राम भंजो भव चापा, राम भंजो भव चापा, विठ्ठल राम भंजो भव चापा, विठ्ठल राम भंजो भव चापा, विठ्ठल राम भंजो भव चापा,
चापा उठहु राम भंजहु भव चापा उठहु राम भंजहु भव चापा भव चापा महाराज श्री गुरूंना प्रणाम केला राघवजी उठतात आणि राघवजी श्री गुरूंचा कृपाशीर्वाद घेऊन धनुष्य बाणाकडे जातात. आकाशातील सर्व देवी देवतांचं लक्ष असतं आणि सर्व लक्ष असतं आकाश मार्गातले सर्व देवी देवता परमात्म्याकडे पुष्पवृष्टी करण्यासाठी सज्ज होते. माझा जगाचा मालक परमपिता राम मर्यादा पुरुषोत्तम आहे. श्री गुरूंचा कृपाशीर्वाद घेतला आणि सहजरित्या त्या धनुष्य बाणाच्या जवळ गेलो आणि परमात्म्याने सहज श्री गुरूंना प्रणाम केला आणि परमात्म्याने धनुष्य हातात उचलला आणि धनुष्य हातात धरून त्या धनुष्याचा एक तुकडा केला. महाराज आकाशातील देवी देवता पुष्पांची वृष्टी करू लागले. दोन तुकडे त्या धनुष्य बाणाचे प्रधान केले आणि जी ज्याची वस्तू आहे ती त्यालाच मिळत असते. ऐका जानकी सुद्धा हर्ष विलासित झाली. जगत महाराजांना सुद्धा आनंद झाला. राम प्रभू मर्यादा पुरुषोत्तम आहे, जगाचा मालक आहे, परम पिता आहे. 1000 हत्तीचं बळ असताना सुद्धा त्या हत्तीने धनुष्यबाण आणलेला जर जानकी सहज उचलते तर रामप्रभूंनी तो धनुष्यबाण सहज उचलला आणि धनुष्यबाण उचलल्यानंतर एक मोठा आवाज झाला. कैठन राम मध्य धन तोरा 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 राम मध्य धन तोरा कैठन राम मध्य धन तोरा कैठन राम मध्य धन तोरा हरे भुवन धुनि घोर कठोरा हरे भुवन धुनि घोर कठोरा कैठन राम मध्य धन तोरा कैठन राम मध्य धन तोरा एक मोठा आवाज झाला मोठा आणि सर्व भक्तजन तोरा सर्व भक्त मंडळी हर्षित झाली. जगाच्या मालकाला धनुष्य बाणाचा तुकडा केला आणि एक मोठा आवाज केला. जानकी सिंहासनावरती बसलेली होती. जानकीला सिंहासनावर बसलेली होती. जानकीला सुद्धा आनंद वाटला. तुम्हाला माहितीये जानकीने केवळ परमात्म्याचं सौंदर्य पाहिलं मोहित झाली आणि वर्णन केलं. जानकीने पाहिला, रुक्मिणीने पाहिला नव्हता, फक्त कीर्ती ऐकलेली होती. रामप्रभूला पाहिलं तरी जानकी नव्हतं, रुक्मिणीने पाहिलं सुद्धा नव्हतं. त्या द्वारकाधीश भगवंताची केवळ कीर्ती ऐकली होती आणि मग कीर्तीवरून तर मग कात्यायनीला वरदान मागितलं की हे कात्यायनी महामाये देव देव जगतपते, तो जगाचा पती माझा पती व्हायला पाहिजे. वरदान कात्यायनी मातेला आहे. पण जानकीने एक सौंदर्य पाहिलं आणि आज वरण केलं. आज अंतःकरणामध्ये आज हर्षोल्लित झालेली जनकपुरी होती. हर्ष झाला होता, आनंद झाला होता. कारण या जनकपुरीमध्ये आज जानकीचा आणि राघवजीचा काय होणार होता? विवाह होणार होता. विवाह. आज गुरुदेव विराजमान होते. एका जानकीला सहज आणलेलं होतं. जानकीच्या सहेली मैत्रिणी एकत्र आलेले होते. सर्व मैत्रिणी एकत्र आल्या आणि त्या मैत्रिणी एकत्र आल्यानंतर जानकी किती फुटाची होती? किती फुटाची? 5 फुटाची. आणि राघवजी किती फुटाचे? 7 फुटाचे. 7 फुटाचे. चौरंग किती फुटाचा महाराज? अर्धा. 1 फुटाचा. 1 फुटाचा. किती फुटाचे झाले ते? 8 फुटाचे झाले. आणि जानकी 5 फुटाची. आता सर्वजण मंडळी जनकपुरीमध्ये आनंद झाला होता. सर्वजण एकत्र आले. जानकीला सहेली घेऊन येत होत्या
सर्व सहेली घेऊन येत होत्या आणि सहेली घेऊन आल्यानंतर जानकी वरमाला हातात घेऊन उभी आहे. राघवजी सुद्धा पुष्पमाला घेऊन उभे आहेत. ऐका, आकाशातील देवी देवतांना सुद्धा इतका आनंद होतो की आज माझ्या प्रभूचा काय आहे, विवाह सोहळा आहे. आज माझ्या जानकीने पाहिलं, रामप्रभूंनी जानकीच्या गळ्यामध्ये वरमाला घातली. आता ऐका, जानकीच्या गळ्यामध्ये रामप्रभूंनी वरमाला घातली. जणा रामप्रभू होते 8 फुटाचे, जानकी तिथे उभारली. ती काय आधीवरची पद्धत होती का काय? आता आमचे पडदे मधातले घेतले, काय घेतले, त्याच्यामध्ये एकमेकाचा चेहरा सुद्धा दिसत नव्हता. महाराज आता जमल्याबरोबर कुठं काय विचारू नका. आता तर काय प्रत्यक्षच आहे खेळ, काय विषयच नाही. आजचा काळ वेगळा, तो काळ वेगळा होता. मर्यादा होती, मर्यादा. जानकी सहज उभारली, सहेली उभ्या होत्या. जानकीच्या हातात वरमाला होती. आता घालता तर येणार नाही, कारण जानकी 5 फुटाची, राघवजी 8 फुटाचे. कसा हार घालाव? सहेली म्हणू लागल्या, शरीर पाहू लागले जानकीचे. राघवजी खाली वाकायला तयार नाही. सहेली म्हणू लागल्या, ओ राघव, ओ राघवजी, थोडस झोका ना, थोडस झोका, वाका ना. वाका म्हटल्यानंतर राघवजीने मनोमन सांगितलं, वाकत असते गाणी. हा, क्षत्रिय कधी झुकतात का? म्हणे नाही झुकणार. आता मैत्रिणी म्हणू लागल्या, करावं काय, आमच्या जानकीला पीडा होते. हातात वरमाला आहे, हातात वरमाला आहे. आता घालावी कशी? घालावी तर लागणार. जानकीने सांगितलं. सर्व सहेली म्हणू लागल्या, सहेली म्हणू लागल्या, ऐका, त्या प्रधानाला बोलावून सांगितलं, पटकन जाऊन राजाला सांग म्हणून. जनक राजाला सांगा, पहा म्हणे थोडं कमी काही सांगितलं तर बघा. तो सोबत धावत गेला आणि सांगितलं, महाराज सांगा ना. आता राजा, जनक राजा म्हणले, आताच नवीन जावं व्हायला, त्याला आताच खाली वाक म्हणलं शोधल का? म्हणे आपण कसं म्हणावं खाली वाका, करावं काय? सर्व सैन आणि नवरीच्या कलवऱ्या जरा हुशारच असतात की नाही? कलवऱ्या जरा हुशारच असतात. आणि कलवरी असतात, ह्यांना काय विषय ह्याच्यातच पडलेले असतात. कलवऱ्या हुशार असतात. जानकीच्या जवळ उभारलेल्या कलवऱ्या म्हणू लागल्या, जनक राजाकडून काम होत नाही ना. याला आणलं कोणी इथं? कोणा सोबत आलं हे आधीवर बघा. कोणासोबत? भगवे वस्त्रधारी विश्वमित्र जे आहेत, गुरुदेव आहेत त्यांची आज्ञा घेऊनच मनुष्यबाण तोडण्यासाठी आले ना. ठीक आहे म्हणे, त्यांच्याकडे झाला. सर्व सहेली विश्वाला करा, धान्य जा म्हणे. त्यांच्या गुरुला जाऊन विचारा, थोडस वाकायला सांगा ना, झुकायला सांगा ना. गुरुजीकडे धावत धावत गेले आणि सांगितलं. सेवक म्हणू लागला, गुरुदेव प्रणाम. आपल्या शिष्याला, आपल्या चेलेला थोडस झुकायला सांगा ना. गुरुजी म्हणले, हे पहा, मी साधू महात्मा, आम्हाला काय त्या विवाहाचं काय माहिती आहे म्हणे, ते तुमची तुम्ही बघा, आम्हाला काय कळतं त्या लग्नाचं. आता यांनी विचार केला, कुठंच काम होत नाही, आता काय करावं. सखी सहेली सर्व हुशार होते. याने जानकी म्हणू लागली, बघा कुठंच काम होईना, आता एक काम करा. गुरुजीच्या कडेला एक जण बसले. कोण आहे? गुरुजीच्या कडेला बसलेला कोण होता? लक्ष्मण होता. लक्ष्मण नजरेनं केवळ लक्ष्मणाकडे पाहिले आणि नजरेनं पाहून एकच सांगितलं, हे लक्ष्मणा, तुझ्या दादाला जर थोडस झुकायला सांगितलंस तर त्या आसनावर कोण आहे म्हणे? कोण आहे? महाराज, त्या आसनावर दिसते का म्हणे तुम्हाला? कोण आहे? म्हणे कोण आहे? त्यांनी सांगितलं, जर राघवजीला थोडस झुकवलं तर बघ म्हणे, जानकीची छोटी बहीण एकावर एक फ्री. एकावर एक फ्री. नजरेला खुणावलं. लक्ष्मण म्हणले, लड्डू फुटा फुटला की नाही? आता लक्ष्मणजी म्हणलं, करावं कसं, पण तो आमचा दादा आहे म्हणे, राघव आहे. आता ह्याला कसं सांगावं? आता कसं सांगावं याला बाबा, की आता तुम्ही खाली थोडस झुका? सांगू तर शकत नाही. पण लक्ष्मणाने विचार केला, दादाला जर जाऊन म्हणतो की दादा, जानकी मातेला कष्ट होत आहे, तुम्ही थोडस झुका ना, तर राघव कधी झुकणार नाहीत. का? राघवजीचा स्वभाव आहे, क्षत्रिय कधी झुकत नसतात, लक्षात ठेवा.
आता मैत्रिणीमध्ये लागल्या, इतके दिवस झोकला नसताल कुठं, पण इथं झोकावत लागतं. असं आहे का? बरोबर आहे का महाराज? असं आहे काय? हाय ते मला हाय हाय झुकायचं नसतं ना महाराज. सहज पाहिलं आता लक्ष्मणजीने युक्ती लढवली, काय करावं? आता एकच युक्ती करावी लागेल म्हणे. असं तर खाली झुकणार नाहीत. एक काम करू म्हणे. आता एक मनात लक्ष्मणजीच्या विचाराला सिंहासनावरती बसलेले लक्ष्मणजी सहज उठले आणि सहज उठल्या बरोबर राघवजीला शरण गेले. महाराज शरण गेले, चरण धरले. दादा चरण धरल्याबरोबर महाराज राघवजीने पाहिलं माझा लक्ष्मण चरणावरती आहे. महाराज तेवढ्या वेळामध्ये लक्ष्मणजीला उठवण्यासाठी राघवजी दोन हाताने लक्ष्मणजीला उठवतात आणि उठवत असताना जानकी मातेला सांगतात, लक्ष्मणजींना एवढा क्षण आहे, खाली झुकलं हार घातला तर बरं, नाही तर पुन्हा हार घालता येत नाही. जानकीने तेवढ्याच वेळामध्ये राघवजीला हार घातला. महाराज जगाचा मालक कुठे झुकत नसेल, पण भक्ताच्या भक्तीमध्ये रंगला ना तो झुकल्याशिवाय राहत नाही. लक्षात घ्या, दासाच्या सेवेमध्ये फळ आहे ना. लक्ष्मणजी शरण आल्याबरोबर सहजरित्या झुकले, राघवजी सुद्धा झुकले आणि जानकीने वरमाला घातली. आकाशाशी जडले नाते, जडले नाते, धरणी मातेचे स्वयंवर झाले सीतेचे, 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 स्वयंवर झाले सीतेचे. श्रीरामाने सहज उचलले मनुष्य शंकराचे, श्रीरामाने मनुष्य उचलले मनुष्य शंकराचे, पूर्ण झाले कनक सुताचा एक अंतरीचे, एक अंतरीचे, एक अंतरीचे. भाग्य भाग्य सामा, भाग्य भाग्य सामा, समोर सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे, 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 स्वयंवर झाले सीतेचे. पूर्ण न्याय राम धनुर्धारी, राम धनुर्धारी, राम धनुर्धारी. नैना माझी एक दुनिया निज शक्ती सारी, निज शक्ती सारी, निज शक्ती सारी. दिसू लागले फूल हळू लागले फूल हळू हळू, गाली लज्जेचे स्वयंवर झाले सीतेचे, 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 स्वयंवर झाले सीतेचे. जोड़ने मने नृपति को विश्वामित्रासी,
विश्वामित्रासी आज जानकी आरती अली दशरथ पुत्रासी आनंदाने भरले डोळे आनंदाने भरले डोळे मुख मिथिलेचे स्वयंवर झाले सीतेचे 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 आकाशाशी दडले नाते आकाशाशी दडले नाते स्वयंवर झाले सीतेचे 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 आकाशाशी जगले नाते पण कुणाचं स्वयंवर झालं ना स्वयंवर झाले सीतेचे रामप्रभूचा जानकी मातेला आणि रामप्रभूचा विवाह सोहळा संपन्न होतोय ना जनकपुरीमध्ये सर्वांना आनंद होतो ऐका जनकपुरीमध्ये सर्वांना आनंद होतो सर्वांना राघवजी विराजमान जानकीला किती लावली जानकी सहित किती मुली जनक राजाला 4 पहिली आहे जानकी म्हणजेच सीता दुसरी उर्मिला तिसरी श्रुतकीर्ती आणि चौथी मांडवी राम लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न लक्ष्मणाने सांगितलं सांगा म्हटलं हातातलं काय झालं काम केलं दशरथ महाराज म्हटलं तुम्ही काळजी कशाला करता एकावर एक कशाला एकावर किती 3 स्त्री राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न आहेत आणि इकडे जानकी उर्मिला श्रुतकीर्ती मांडवी 4 मुली आहेत महाराज परमात्म्याचा विवाह सोहळा संपन्न होतो जनकपुरीमध्ये सर्वांना आनंद होतो कारण हा जगाचा मालकाचा विवाह सोहळा होता जनकपुरीमधून अयोध्येकडे पत्र पाठवलं जातं समाचार पाठवला जातो आणि पाठवल्यानंतर आनंदाचं अयोध्येत सुद्धा वातावरण आहे का या जनकपुरीमध्ये परमात्मा विराजमान आहे किती दिवस माणूस 1 दिवस 2 दिवस 4 भावंडाचा 4 भावंड आहेत अयोध्येमध्ये सुद्धा आनंदाचं वातावरण राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न दशरथाला सुद्धा बातमी कळते आणि आज सर्व मंडळी आज 4 बहिणी आहेत आणि 4 भाऊ आहेत चौघांचा विवाह सोहळा संपन्न होतो चौघांचा विवाह सोहळा संपन्न होतो कोणता राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न जानकी उर्मिला श्रुतकीर्ती आणि मांडवी जानकी श्रुतकीर्ती उर्मिला आणि मांडवी 4 बहिणी आहेत रामप्रभूचा विवाह कोणाशी होतो जानकीशी होतो लक्ष्मणाचा विवाह उर्मिलेशी होतो भरताचा विवाह मांडवीशी होतो आणि शत्रुघ्नचा विवाह श्रुतकीर्तीशी होतो 4 भावंडाचा विवाह 4 बहिणी सोबत होतो आणि आनंदामध्ये जनकपुरीमध्ये विराजमान आहे जनक राजा आज विवाह सोहळा झाल्यानंतर जनक महाराज अनेक वेळा सांगतात काय आपण इथे काय करावं थांबावं परंतु ऐका परमात्मा सर्व भावंड आहेत आणि सर्व भावंडांना घेऊन आनंदामध्ये इथे येतात
4 भावंडाचा विवाह सोहळा संपन्न होतो आणि 4 भावंडाचा विवाह सोहळा संपन्न झाल्यानंतर आता जनकपुरी मधून अयोध्येकडे सर्वांचं प्रस्थान होतं. कारण ऐका, ज्यांच्या 4 मुली होत्या रे, किती 4 मुली होत्या, 4 भावंडाशी विवाह केला. मुलगी कितीही मोठी झाली तर बापासाठी छोटीच असते ना, बापासाठी छोटीच असते. आजपर्यंत जनक राजा कधी दुःखी नव्हता, आजही दुःखी नाही. कारण मुलगी ज्याला दिली गेलेली आहे ती मुलगी काही साधारण नाही आणि ज्याला दिली तोही साधारण नाही. जगाचा मालक परमपिता आहे. परंतु आज जनक महाराजांना सुद्धा अंतकरण भरून येतं. मी पहिल्या दिवशी बोललो, दुसऱ्या दिवशी तुम्हाला बोललो, बाप कितीही मोठा असू द्या, पर्वतासारखा पर्वत राजा होता, पण पार्वतीला शिवजी सोबत विवाह केल्यानंतर आज तो बाप पर्वतासारखा पर्वत राजा सुद्धा रडल्याशिवाय राहत नाही. आणि अनेकांना विचारलं, तुम्ही कुठेच रडत नाही, परंतु तुम्ही प्रत्येकाच्या लग्नाला असता, पण लग्नात तुम्ही दिवसभर पंक्तीला वाढायला असता हो, तुम्ही सर्वीकडे कार्य करायला असता, पण मुलगी विदा करताना तुम्ही थांबत नाही. त्या व्यक्तीने दिलेले सुंदर उत्तर आहे. म्हणे, महाराज मी अनेक वेळा कुठेही असेल, मी जेवायला वाढायला असेल, अक्षदा टाकायला असेल, पण मुलगी कुणाचीही असू द्या, मी ज्या वेळेस त्या मुलीला विदा करायचं असतं ना, त्यावेळेस मी थांबत नाही. का तर मला माहिती आहे की माझी मुलगी कुणाचीही असू द्या, ते विदा करताना माझ्या डोळ्यात अश्रूच्या धारा वाहिल्याशिवाय राहत नाहीत, म्हणून मी तिथं थांबत नाही. एक सांगतो रे, स्त्रियांना अनेक ठिकाणी रडता येतं, स्त्रिया रडतात, पण जगाचा मालक परमपिता असताना सुद्धा ऐका, पर्वतासारखा पर्वत राजा पार्वतीला विदाई करत असताना रडला ना. जनक राजा सुद्धा आज डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहतात. का? आणि एवढ्या हाडाची काढे करून आपल्या मुलीला सांभाळावं, एवढं मोठं बनवावं आणि बनवल्यानंतर पराधीन दुसऱ्याच्या करावं. एक सांगू तुम्हाला, आजच्या काळामध्ये कदाचित मुलगी कुणाला द्यावी याची लोकांना प्रश्न पडतात. पाठीमागल्या लोक अगोदर विचार करायचे, परिवार कसा आहे, माणसं कशी आहेत. जुन्या लोकांनी कधी घराचा विचार केला नाही, जुन्या लोकांनी केवळ माणसाचा विचार केला, माणसं कशी आहेत. त्याच्या पुढचं सांगतो रे, आजच्या काळात लोक माणसं कशी आहेत याचा विचार करत नाहीत. आजच्या काळात लोक फक्त धन किती आहे याचा विचार करतात. सांगू तुम्हाला, लोक विचारतात, काय अमोल महाराज, दररोज इकडे तिकडे तुम्ही हिंडता, दररोज 10 गावात जाता तुम्ही, सांगा ना, आम्हाला एक मुलगा आहे, आम्हाला एक मुलगा आहे महाराज, पण तो मुलाला एक मुलगी पाहाल का? मी म्हटलं, ठीक आहे, ते काय बघायला काय अडचण आहे, मुलगा काय करतो? आमचा मुलगा इंजिनियर आहे महाराज, 70-80 हजार रुपये पेमेंट आहे महाराज. मुलगा एकटाच आहे? हो एकटाच आहे, एकच बहीण आहे आणि एकच मुलगा आहे, दोघच आहेत ना बहीण भाई. पण वाक्य ऐका, पण मी एक दिवस योगाने मला त्यांचा फोन आला, महाराज बघितली का हो मुलगी माझ्या मुलाला? मी म्हटलं, ताई मुलगी बघायला वेळ मला मिळालाच नाही, पण एक दिवसानंतर मला अचानक एका ठिकाणी सुंदर मुलगी त्याला शोभेल असेल, त्या परिवाराला मॅच होईल अशी मुलगी दिसली. त्या ताईंना फोन केला, महाराज मी सांगितलं, ताई मुलगी सुंदर आहे, सुकुमार आहे, तेजस्वी आहे, इतकी सुंदर आहे मुलगी, विचारानं सुंदर आहे, पण ताई तुमची काय अपेक्षा आहे? ऐका, तुमची काय अपेक्षा आहे? परंतु काही वेळेस मुलगी पाहण्यासाठी आपण अपेक्षा करत नाही. पण त्याच्या पुढचं उत्तर सांगतो, काही मुलीच्या आई अशा आहेत बरं का महाराज, अनेक ठिकाणी म्हणतो, महाराज आमच्याकडे मुलगी आहे, मुलगा बघा, मुलगा बघावा लागतो. मग त्यांना विचारावं लागतं कसला मुलगा पाहिजे. तुमच्यात कुणी नाही बरं का गातेगावमध्ये असं सांगू. मला एकानं तर डायरेक्ट फोन करून सांगितलं, महाराज मुलगा असा बघा की केवळ एकटाच असला पाहिजे, एकुलता एक असला पाहिजे, त्याला संपत्ती भरपूर असली पाहिजे,
त्याला बहीण नसली पाहिजे, त्याला दुसरा भाऊ नसला पाहिजे, आणि जमलंच तर महाराज त्याला आई वडील नसले तरी चालतं. का का त्यांना सांगितलं ताई काही हरकत नाही, बघतो ना मुलगा बघतो. त्यांनाही एकच मुलगा आणि एकच मुलगी होती. मुलीचं लग्न अगोदर करायचं होतं, चांगल्या ठिकाणी द्यायची होती. का आईचे असे विचार असतील तर मुलगी कधी सुखाने राहू शकेल का रे तिथे? नीट ऐका, मी काय सांगतो तुम्हाला. मुलगा पाहिला मी, आणि पाहिल्यानंतर त्या ताईंना फोन केला, म्हटलं ताई इतका मुलगा सुंदर आहे की ₹1,00,000 पेमेंट आहे, इतका धन आहे त्याच्याकडे, 50 एकरचा मालक आहे. म्हणे महाराज त्याला परिवार. मी म्हटलं ताई त्याला आई नाही, त्याला वडील नाही, त्याला फक्त बहीण आणि भाऊ दोघच आहेत. म्हणे मग काय, आज नाही तर उद्या ती मुलगी जाणार आहे, शेवटी तो एकटाच आहे, काही हरकत नाही म्हणे महाराज. पण म्हटलं ताई आमची ही एक अट आहे, 50 एकर जमीन आहे. किती? 50 एकर जमीन आहे, त्याच्यातली अर्धी द्यायला तयार आहोत आम्ही, पण अगोदर आमच्या बहिणीचं लग्न करायचं, नंतरच मी लग्न करेन. मग मी विचार केला ताई की तुमच्याकडे मुलगा आहे आणि मुलगी आहे. तू म्हणे महाराज माझी मुलगी किती गेल्यानंतर संपत्ती आपलीच होणार, आणि जर मुलगी आपल्याला केली तर आपलं सर्वच होणार, काय अडचण आहे, आणि मुलगा माझ्याकडे आहे काही अडचण नाही. पण म्हटलं ताई एक आट आहे. काय आट आहे? त्यांच्याकडल्याची आट एकच आहे की मुलगा एकुलता एकच असावा, त्याला संपत्ती भरपूर असावी आणि त्याला मायबाप नसावे. ती म्हटलं ताई हो हो महाराज तसं जमतं का कुठं, आम्ही काय करावे? म्हटलं ताई ताई लक्षात ठेवा, तुमच्याकडे मुलगा आहे, त्यांची मुलगी आहे. जर तुम्हाला एवढं धन पाहिजे असेल तर एकदा मला असं वाटतं की तुमच्या दोघांचं गटोरं भांडावून नदीत टाकून द्यावं. का? तेवढी संपत्ती आपोआप मिळेल. म्हटली महाराज त्या संपत्तीला काय जाळायचं का, आम्ही एवढं कष्ट केलं. ताई अरे आपल्याला दुसऱ्याची मुलगी घरात आणली तर आपल्याला जमत नाही, पण आपली मुलगी दुसऱ्याच्या घरी द्यायचं म्हटलं की आम्ही इथपर्यंत विचार करतो. अरे का रे बाबा, आणि हात जोडून सांगू का तुम्हाला, थोडस बोलणं लागेल तुम्हाला, पण सांगतो मुलगी कधीही, आता परिवारच छोटे झाले, परिवारच छोटे झाले, पहिल्या जमान्याचा नियम असायचा मुलगी कधीही मोठ्या घरात द्यायची, माणसाने शहाण्या माणसाने मुलगी कधी एकमतात द्यायची नाही. परिवार मोठा असला पाहिजे. का? त्याचं कारण आहे, आता मुलीला ही एकटीला जरा वाटतं तिची काय आता सांगावं काय. का? कदाचित माझ्या मुलीला दुःख झालं आणि एकटाच पती असला, तिला नणंद नसेल, तिला दीर नसेल, तिला सासू नसेल, सासरे नसतील, आणि अचानक तिच्यावर मोठा डोंगर कोसळावा. मला सांगा तिने दुःख नेमकं सांगावं कोणाला रे, सांगावं कोणाला? अनेक परिवार बघितले मी, कदाचित तिच्या घरात जर एखादी नणंद असेल तर थोडं तरी तिला दुःख सांगेल, नणंदबाई मला असं दुःख आहे. पण सांगू तुम्हाला, जर असा परिवार मिळाला तर मी एकच सांगेल तुम्हाला, ती दुःख सांगेल ती केवळ एकच शिल्लक बाजू राहते, तिला लटकल्याशिवाय पर्याय नसतो. का? अरे माणसं घरात असली ना, आनंदाचं वातावरण असताना. रामचरित्र आम्ही काय ऐकतो रे, 4 बहिणी आहेत आणि 4 भाऊ आहेत, एवढा विशाल परिवार आहे. सांगतो कशासाठी रे मी, जगाचा मालकाचा बाप जरी असला आणि मुलीचा कितीही मोठा बाप असला ना, तर डोळ्यात अश्रूच्या धारा आल्याशिवाय राहत नाही. म्हणून आज जनक महाराज डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहतात आणि आज अयोध्येला 4ही मुलींना विदा करतात. जब डोली में बैठ गई बिटिया जाए विदेश, पत्थर से
सह न सके ये ठोस। राज दुलारी की आज बुदाई, प्यारी की आज बुदाई। अंगना दुलरिया सखिया सहनिया आई, नहीं हो छूट न जाई आज बुदाई। राज दुलारी की आज बुदाई, प्राण प्यारी की आज बुदाई। अंगना की गैया मेरी छवि में तेरी छवि है, मैं तेरे नैनों की पुतली मैया। पर घर जाऊं कहा बस मेरे भेजी न भेजी, आओ न आई आज बुदाई। राज दुलारी की आज बुदाई, प्राण प्यारी की आज बुदाई। सब चंगीले कौन की आंसू कौन सुखावे। परमेश्वर से विनती यही है, तू ससुराल में सब सुख पावे। हमारी सुनावे सिसकी आंसू और शर्माई आज बुदाई। राज दुलारी की आज बुदाई, प्यारी की आज बुदाई। राज दुलारी की आज बुदाई, प्राण प्यारी की आज बुदाई। उजड़ गए वो महल वो गलियां, जिनमें सिया का बचपन बीता। छोड़ गई
ऋषिया भैले पराई भैले पराई राजे दुलारी के आज विदाई प्राण प्यारी की आज विदाई। बोल भक्त वत्सल भगवान की जय। खऱ्या अर्थाने विदाई आहे ना दादा, राज दुल्हारी की आज विदाई है। आज अयोध्येमध्ये विदाई केली जाते, अयोध्येमध्ये येतात आणि अयोध्येत आल्यानंतर सर्व अयोध्येमध्ये आनंदाचं वातावरण होतं। का? रामाचा विवाह जानकी सोबत आहे, लक्ष्मणाचा विवाह उर्मिले सोबत आहे, भरताचा विवाह श्रुतकीर्तीशी आहे आणि शत्रुघ्नाचा विवाह मांडवीशी आहे। गोस्वामी तुलसी बाबा सांगतात, या अयोध्येचं वातावरण इतकं सुंदर होतं, जगाचा मालक विराजमान होतो रे, परंतु माणूस मोठा झाला, मुलगा मोठा झाला की बापाचं कर्तव्य आहे काय? संसारातून माणसाने काय झालं पाहिजे? निवृत्त झालं पाहिजे, निवृत्त। आताची माणसं निवृत्त होतात का? नाही होत। मरेपर्यंत माणसाला संसार सोडण्याची इच्छा होत नाही, मरेपर्यंत। मरण जवळ आलेला असू द्या किंवा मरणासन्न अवस्थेत असू द्या तरी संसार सोडण्याची इच्छा होत नाही। रामचरित्रातला प्रसंग आहे, अयोध्येचं एवढं सुंदर वातावरण होतं। एक दिवस दशरथजी स्नान संध्यादी कर्म आटोपलं आणि काय करत होते? आता काय म्हणायचं? काय करत होते? मेकअप। हा, आजच्या काळात काय म्हणायचं त्याला? स्नान झाल्यानंतर आपण काय करतो? मेकअप करतो। भांग पाडत होते, भांग। भांग पाडत असताना मेकअप म्हणा, बरोबर आहे महाराज, मेकअप करत होते। पण तेवढ्यामध्ये त्यांना स्वतःच्या डोक्याचा एक केस काळा दिसला। लक्ष बरोबर आहे का? नाही, तुम्ही झोपले काय? जागे आहे? दशरथ दिला एक केस कसा दिसला? पांढरा दिसला, पांढरा। आता मला सांगा, एक केस पांढरा दिसला, त्याच दिवशी दशरथाने मनात संकल्प केला, आता आपण राज्याचा त्याग केला पाहिजे। श्रवण समीप भये सुतकेसा, 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 श्रवण समीप भये सुतकेसा। मन हुजरत बनी अस उपदेशा, मन हुजरत बनी अस उपदेशा, श्रवण समीप भये सुतकेसा, श्रवण समीप भये सुतकेसा, श्रवण समीप भये सुतकेसा। श्रवण समीप भये सुतकेसा। महाराज, श्रवण माने कान, कर्मेंद्रियाच्या जवळ, कानाच्या जवळ काय दिसला? एक पांढरा केस दिसला, पांढरा। आणि काय निर्णय घेतला?
आता संसारातून आपण काय झालं पाहिजे? निवृत्त झालं पाहिजे. सांगा, इथं कुणाकुणाचे पांढरे केस आहेत? हा, फक्त पोरांचे पांढरे असतील, आपल्या सर्वांचे काय असतील? काळे असतील. बरोबर आहे? मुलांचे पांढरे असतील ना. बरं, आता काही विचारूच नका. आता लहान लेकराचे सुद्धा केस पांढरे दिसायले, म्हणजे यांनी काय संसार करायच्या अगोदर निवृत्त व्हायचं की काय? हा, बरं, असं काही नाही. आजचा काळ वेगळा. आजच्या काळात लोकांचे चष्मे विचारू नका, कुणाला लागतील सांगता येत नाही. बरोबर आहे? आमचं असं झालंय, आमचे कितीही पांढरे केस होऊ द्या. आता मी कधी कधी सांगत असतो, आम्हाला पहिले पांढरे केस होणं म्हणजे आमच्या जीवनात मृत्यूची घंटा वाजणं. काय? दशरथजीला कळालं एक केस पांढरा झाला तर निवृत्त झाला पाहिजे, पण आम्ही होत नाही. पण सांगू, मृत्यू देवी सुद्धा आमच्या जीवनात किती घंट्या वाजवते? 5 घंट्या वाजवते. किती? 5 घंट्या. कोणती? ज्याचे केस पांढरे झाले त्यानं समजावं मृत्यू देवीनं आपल्या जीवनातली किती घंटी वाजवली? पहिली घंटी वाजवली. मृत्यू देवी सांगते, भल्या माणसा भजन कर. एवढी गातेगावामध्ये कथा चालू आहे, कथा आहे. तो म्हणतो नाही ऐकणार, नाही भजन करणार, नाही सत्यात येणार, नाही ताळ घेणार, नाही भजन करणार. पण भजन नको पण करणारा सुद्धा करू देणार नाही. असे काय आहेत का? नाही. अरे तू नको करू बाबा, पण करणार तर करू दे. नाही करू देणार. भजन नको करू पण करणाऱ्याला करू दे, भजन करू दे. मृत्यू देवी सांगते, भल्या माणसा काळ्याचे पांढरे झाले ना रे, काळ्याचे पांढरे झाले, आता तरी भजन कर. तो म्हणतो नाही करत. मग काय करतो? दुकानात जाऊन काय करतो? हा, काय म्हणतात महाराज त्याला? मला माहित नाही म्हणून विचारायलो. ती म्हणाल तुलाही माहित नाही का? मलाही माहिती आहे, पण 15 दिवसाला माहिती आहे. कोणाला जर माहिती असलं तर काय माहित? ऐका, ज्याचे पांढरे केस झाले तो मृत्यूदेवी सांगते, भल्या माणसं आता तरी भजन कर. नाही करत. पण मृत्यूदेवी त्याच्या जीवनातली पहिली घंटी वाजवतो. तो दुकानात जाऊन हे रडाई करून येतो, पण पांढऱ्याचे काळे केल्याशिवाय राहत नाही. मृत्यूदेवीने त्याच्या जीवनातली दुसरी घंटी वाजवली. कोणती? त्याच्या जीवनातली दुसरी घंटी वाजवली. डोळ्याला दिसायला कमी येऊ लागले. जेव्हा चष्मा आहे त्याने समजावं. मृत्यू देवी सांगते, भल्या माणसा आता लो बाहेरचं बघत येऊन बसलास. आजपर्यंत जे नाही बघायचं ते बघितलंस, जे नाही करायचं ते केलंस. आता तरी अंतरात्म्यात पाहून बघ की मी कोण आहे, मी आलो कशासाठी. पण हे बी गिराईक असं असतं, ती म्हणते मी बघणार नाही मी कोण आहे. दवाखान्यात जातो आणि काय घेऊन येतो? चष्मा घेऊन येतो. काय घेऊन येतो? चष्मा घेऊन येतो, पण बाहेरच बघत राहतो. भल्या जीवनातली दुसरी घंटी वाजवतो. मृत्यूदेवी तरी ऐकत नाही. आता मृत्यूदेवीने त्याच्या जीवनातली तिसरी घंटी वाजवली. कोणती? काय पडले? दात. काय पडले? दात पडले. ज्याच्या तोंडातला दात पडला त्याने समजावं मृत्यूदेवीने आमच्या जीवनातली तिसरी घंटी वाजवली. मृत्यूदेवी म्हणते, भल्या माणसा आतापर्यंत जे नाही खायचं ते खाल्लंस, जे नाही प्यायचं ते पिलंस. डबल आवाज येतो कुठतरी असं वेगळा. वेगळा आवाज येतो. मृत्यूदेवी म्हणते, भल्या माणसा इकडं. मृत्यूदेवी म्हणते, भल्या माणसा ज्याच्या जीवनामध्ये तिसरी घंटी आहे. कोणती तिसरी घंटी? तिसरी घंटी तोंडातले दात पडले. मृत्यूदेवी सांगते, भल्या माणसा जे नाहीचं खाल्लं खायचं ते खाल्लंस, जे नाही पिचं ते पिलास. आता तरी या मुखाने परमात्म्याचं सुंदर भजन कर. तो म्हणतो नाही भजन करत, नाही काय करत. तो म्हणतो दवाखान्यात जातो. ते काय असतं? काय म्हणतात त्याला? काय म्हणतात? आपल्याकडे काय म्हणतात? तिकडे विदर्भात काय म्हणतात गुरुजी? बचाव. त्याला काय म्हणतात? बचाव. त्याला म्हणतात बचाव. आपल्याकडे काय म्हणतात? चौकी. 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 मृत्यूदेवी म्हणते, भल्या माणसाचे नाही खायचं ते खाल्लंस,
जे नाही प्यायचं ते पिलंस, आता तरी ते तोंडाला देवाचं नाव घे. तो म्हणतो नाही घेणार. आता दवाखान्यात जाऊन तो बचारो चौकी बसून येतो. जे नाही खायचं ते खातो, जे नाही प्यायचं ते पितो, पण तुझं भजन करणार नाही. मृत्यू देऊन म्हणते ह्याला सांगून तर कळलं ना, याच्या जीवनातली चौथी घंटी वाजवावी लागते. कोणती चौथी घंटी? त्याला 3 जागेवर वाकडं करते. किती जागेवर? काठीचा आधार घेऊन. बघा तुम्ही म्हातारे माणसं, परमात्मा म्हणतो आतापर्यंत एक दार सोडलं नाहीस तू, एक दार सोडलं नाहीस. तुझा पाय कधी जागेवर राहिला नाही, पाय कधी साप्यात गेला नाही, पाय कधी मंदिराकडे वळला नाही, पाय कधी सत्पुरुषाच्या संगतीत गेला नाही, साधूच्या संगतीत गेला नाही. पण जिथं नाही तिथं जायचं तू हिंगलास. आता तरी एकांतात बसून परमात्म्याचं नामचिंतन कर. पण ते एवढं खतरनाक, काय म्हाताऱ्या तर एवढं खतरनाक असतात सांगतो. तुम्ही आपल्या जवळचे, तुम्ही काय सांगणार नाही म्हणून सांगतो. आमच्या शेजारी एक म्हातारी होती, आमच्या शेजारी म्हातारी होती. ती म्हातारी माझ्या घरी कोण येणार किंवा कोण आलं हे कुणालाच माहित नसतं, पण तिला माहिती असतं. पहिल्यांदा कोणाला माहिती असतं? हाँ गोपाल जी, कोई बात नहीं है, अब 10 मिनट 15 मिनट में हो जाएगा, पूरा हो जाएगा ना, पूरा पूरा एक साथ पूरा प्रसंग ले लेंगे. हाँ ठीक है, तो आप तैयारी करिए, कोई बात नहीं है. हाँ चलो ठीक, लक्ष द्या, एकदा लक्ष द्या, काही हरकत नाही. हे काय होतं, प्रसंग आपल्याला परिपूर्ण घ्यायचा होता. थोडस सजण्यासाठी बाकीच्या मंडळींना वेळ झाला, म्हणून तर मी तिथल्या तिथे थोडस खेळत होतो, म्हणून तर धाडलं की किती वेळ लागेल. काही हरकत नाही. इकडे लक्ष द्या तुम्ही. मृत्यूदेवीने किती घंटी वाजवली? हा, गोस्वामी तुलसीबाबा सांगतात, गोस्वामी तुलसीबाबा सांगतात, मृत्यूदेवीने किती घंटी वाजवली? 4थी घंटी वाजवली. 4थी 3 जागेवर वाकडं केलं. जिथं नाही जायचं तिथं हिंगलं. पण ते म्हातारं म्हणतं काठीचा आधार घेऊन ह्याचं दार त्याचं दार म्हातारी करीन, पण जागेवर बसणार नाही. मृत्यूदेवीनं अनेक वेळा सांगितलं आणि त्याच्या जीवनातली शेवटची घंटी वाजवली. शेवटची घंटी वाजवली. शेवटची घंटी वाजवली. कोणती? आया है सो जाएगा राजा रंक फकीर, कोई सिंहासन चढ चला कोई चढा जंजीर. ज्याचा जन्म झाला त्याला मरावं निश्चित लागणार आहे. ऐका, म्हणून आम्ही सुद्धा संसारातून निवृत्त व्हायला पाहिजे. दशरथाने सुद्धा विचार केला आणि दशरथाने विचार करून आता राजगद्दी कुणाला देणार? राजगद्दी द्यायचं ठरवलं. कुणाला? ऐका, राजगद्दी द्यायचं ठरवलं. कुणाला? माझ्या रामप्रभूला राजगद्दी द्यायचं ठरवलं. गोस्वामी तुलसीबाबा सांगतात, गोस्वामी तुलसीबाबा सांगतात, गोस्वामी तुलसीबाबा सांगतात, ऐका, गोस्वामी तुलसीबाबा सांगतात, दशरथाने मनात विचार केला, संकल्प केला की उद्या माझ्या राघवचा राज्याभिषेक होणार. ऐका, उद्या माझ्या राघवचा राज्याभिषेक होणार. सर्व अयोध्येला आनंदाची बातमी कळाली. सर्व अयोध्येला आनंदाची बातमी कळाली आणि सर्व अयोध्येला आनंदाची बातमी कळाल्यानंतर अयोध्या आनंदित झाली होती. प्रसाद शिखरा रूढा सर्व अत्तारी सजवलेली होती. सर्व आनंदाची बातमी होती. पण रात्रीची वेळ झाली होती. उद्या सकाळी माझ्या राघवचा राज्याभिषेक होणार होता. उद्या राम अयोध्येचा राजा होणार होता. सर्वांना आनंदाचं वातावरण झालं. वाक्य इकडे लक्ष द्या. इतकं आनंदाचं वातावरण तेवढ्यामध्ये गोस्वामी तुलसीबाबा सांगतात, रात्रीची वेळ होती आणि रात्रीच्या वेळेला एका महलामध्ये कैकई आणि मंतरीच्या द्वारे कैकईची बुद्धी भ्रमित होते. मंतरा कोण आहे? विपरीत बुद्धी आहे. कैकई कोण आहे? ऐका, कैकई सुद्धा एक वाक्य मी तुम्हाला सांगेल, आमच्या घरामध्ये
कैकई असावी, पण कैकई सारखे विचाराची माणसं घरात नसावी. लक्षात ठेवा, ज्या राम प्रभूला 14 वर्षाचा वनवास देणार ना, ऐका, त्या वरदान मागितलं पतिदेव, तुम्ही काय करताय? मंत्र सारखा जर संग कदाचित आमच्या जीवनात असेल, आमच्या जीवनात जर कुसंग असेल, कुसंग आमच्या जीवनाला विध्वंसक बनवल्याशिवाय राहत नाही. मंत्र काय आहे? मंत्र विपरीत बुद्धी आहे, कुबुद्धी आहे. आणि कुबुद्धीचा संग केला की विपरीतता आमच्या जीवनात आल्याशिवाय राहत नाही. वाक्य ऐका, रात्रीची वेळ महलामध्ये दशरथजी होते. दशरथजी सांगत होते, सांग ना तुला काय हवंय? मंथरेने सांगितलं, कैकई, जर एवढं प्रेम तुझ्यावर असतं ना, एवढं प्रेम तुझ्यावर असतं तर तुझ्या भरताचा राज्याभिषेक झाला नसता का? लक्षात ठेवा, माणसं सुद्धा आपलीच माणसं आपला एक दिवस घात केल्याशिवाय राहत नाही. ऐका, कैकईनं वरदान मागितलं, पतिदेव मला फक्त वरदान 2 हवेत का? एक आहे 14 वर्षाचा रामाला वनवास आणि दुसरा आहे भरताला राजगद्दी. चंपू रामायण आणि आनंद रामायण अनेक प्रकारे सांगतो. नीट लक्ष देऊन ऐका. काय आहे मी म्हणत असतो, वाक्य नीट लक्षात घ्या. इतका आनंदात चाललं होतं ना, मी काही दिवशी, पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी तुम्हाला मी सांगितलं, रामप्रभूचा विवाह झाला. आयुष्यामध्ये आनंदाचं वातावरण चाललं होतं. पण या आनंदाला सुद्धा कदाचित कोणाची नजर लागते. आम्हाला आनंदाला नजर लागते ना दादा. आनंदाला नजर लागणारे कोण आहे? ही मंत्र आहे, कुबुद्धी आहे. आणि कुबुद्धी आमचा संग झाला की आमच्या बुद्धीचा नाश केल्याशिवाय राहत नाही. उत्तर ऐका, सहजरित्या भगवान गोस्वामी तुलसी बाबा वर्णन करून सांगतात. कैकई वरदान मागते, पतिदेव 14 वर्षाचा वनवास रामाला मिळावा आणि माझ्या भरताला राजगद्दी मिळावी, भरताला राज सिंहासन मिळालं पाहिजे. दशरथजी सांगतात, अरे कैकईच्या हवंय तेव्हा एक लक्षात घे, कैकई, भरताला राज सिंहासन हवं असेल तर द्यायची तयारी आहे. पण 14 वर्षाचा वनवास माझ्या रामाला मी नाही देऊ शकत, कारण राम माझ्या इथे बसलेला आहे आणि रामाचा त्याग मी नाही करू शकत. वाक्य ऐकावे, रामाचा 14 वर्षाचा वनवास संकल्प केलेला होता. आज डोळ्यातून अश्रूच्या धारा दशरथजीच्या वाहत होत्या, एका महलामध्ये पडलेले होते. हीच गोष्ट उद्या तर सर्व अयोध्येला बातमी कळाली होती की उद्या माझा राघव राज सिंहासनावर बसणार आहे. राघवजी रात्रीच्या वेळेला आई आणि बाबाची जो महल होता, सावत्र आईला सुद्धा आई म्हणण्याचा प्रघात त्या काळाचा होता. हे रामचरित्र आहे बरं का, हे रामचरित्र आहे. सावत्र आईला सुद्धा आई म्हणण्याचा प्रघात होता. आज आम्ही जन्मदात्या आईला सुद्धा आई म्हणतो का नाही यात संशय आहे. आणि जन्मदात्या माय बापाला सुद्धा आई म्हणतो का नाही यात संशय आहे. परंतु राघवजी येतात, आई सहित बाबाची आज्ञा ऐकलेली असते. आईनं वरदान मागितलेलं असतं, 14 वर्षाचा वनवास माझ्या रामाला आहे आणि भरताला राज सिंहासन आहे. देवातून अंतकरण भरून येतं. एका महलामध्ये कौशल्य माता महलाला सजवत होती. राघवजी जवळ येतात, कौशल्य मातेच्या जवळ येतात आणि कौशल्य मातेला विनंती करतात, सांगतात, मा एक गोष्ट विचारायची ग मातेला. कौशल्य मातेने सांगितलं, राघव आता तू काय विचारणार आहेस रे बाबा? रात्रीचे 12 वाजले रे राघव, रात्रीचे 12 वाजले. उद्या माझा राघव राज सिंहासनावर बसलेला कसा दिसेल या डोळ्यांनी मला बघायचा. आईचं अंतकरण किती विशाल असतं रे. आई कुणाला म्हणतात लक्षात ठेवा. कौशल्य माता सांगते, राघव जाणारी झोप बाबा, जाणार झोप. रात्रीची वेळ झाली रे राघव, रात्रीची वेळ झाली, आता तू जाऊन झोप. सकाळी तुला लवकर उठावं लागणार आहे. उद्या माझा राघव राज सिंहासनावरती बसलेला या डोळ्यांनी बघायचा रे राघव. का एकदा का माझा राघव राज सिंहासनावर बसला ना
प्राण गेला तरी चालेल, पण या गेल्याने राघव माझा राजसिंहासनावरती बसलेला बघायचा. महाराज राघवजी हट्ट करतात ना, ए ना एक गोष्ट विचारायची आहे तुला. अनेक वेळा राघवजीने हट्ट केला. राघवजीकडे कौशल्य माता सांगतो, राघव कोणती गोष्ट विचारायची रे तुला, कोणती गोष्ट विचारायची राघव. राघवजी म्हणतात ना, उद्या तुझ्या राघवचा राज्याभिषेक होणार नाही. वाक्य ऐका. हा शब्द ऐकल्यानंतर आईचा अंतकरण काय म्हणत असेल. राघवजी समोर उभे कौशल्य मातेचं अंतकरण काय म्हणत असेल. डोळ्यातून अश्रूचा धारा वाहत होत्या. कौशल्य म्हणत होते, राघव काय बोलतोस तू, तुझा राज्याभिषेक नाही. कोण म्हटलं रे राघव, आई म्हटली का, बाबा म्हटलं का, सांग मला. बाबा म्हटलं असतील तर मी सांगेन ना, खरं सांगू ना, आई सहित बाबांची आज्ञा आहे. वाक्य ऐका. ए राघव, अरे राघव मला सांग, जर तुझा राज्याभिषेक नाही राघव, तर मग कुणाचा राज्याभिषेक आहे रे राघव, कुणाचा राज्याभिषेक आहे. मा तुला माहिती आहे ना मा, 4 भावंडापैकी सर्वात मोठा तुझा राघव आहे मा. 4 भावंडापैकी सर्वात मोठा तुझा राघव आहे. आणि 4 भावंडांमध्ये सर्वात छोटा भरत आहे ना, सर्वात छोटा भरत आहे ना. आई आणि बाबांनी भरताला सर्वात छोटं राज्य आहे ना, अयोध्येचं राज्य सर्वात छोटं आहे, म्हणून भरताला सर्वात छोटं राज्य दिलं ना. ए राघव, जर भरताला राजसिंहासन उभं केला, अयोध्येचा राजा भरत आहे, तर मग राघव तुला काय दिलं, तुला काय दिलं राघव. एक वाक्य सांगू तुम्हाला, एक वाक्य सांगू. आईशी बोलत असताना माणसाने शब्दाचा बचाव करणं गरजेचं आहे. माणसाने आईशी बोलत असताना कसं बोलावं. राघवची शिकल मात्र आई सहित आज्ञा बाबांची आहे की भरताचा राज्याभिषेक आहे. कौशल्य माता म्हणतो, मग राघव तुला काय दिलं आई आणि बाबांनी. त्यावेळेस आईशी बोलत असताना माणसाने कसा शब्दाचा बचाव करावा पहा. राघवजी म्हणतात ना, 4 भावंडामध्ये तुझा राम सर्वात मोठा आहे ना, म्हणून मला सुद्धा सर्वात मोठं राज्य दिलं ना, सर्वात मोठं राज्य दिलं. कोणतं राज्य दिलं माहिती आहे. एक वाक्य सांगत असतो रे, आमच्या डोक्यावर किती कर्ज, हे कधी आईला सांगायचं नसतं. कारण का, माझ्या भावाच्या डोक्यावर किती कर्ज आहे हे मुलाला कळणार नाही, पण आईला त्याचं दुःख झाल्याशिवाय राहत नाही. आणि आईच्या रात्रंदिवस डोळ्यातून अश्रूचा धारा वाहतील की माझा बाळाच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर आहे. म्हणून हात जोडून सांगतो तुम्हाला, आई आमच्या डोक्यावर किती कर्ज आहे हे कधी आईला सांगू नका. आणि आमच्या डोक्यावर किती कर्ज आहे हे कधी बायकोला सांगितल्याशिवाय राहू नका. का कधी कधी सांगत असतो, अरे तेवढंच शॅम्पू, लाली, पावडर, क्रीम याचा तरी खर्च वाचवला. म्हणून सांगतो रे, राघवजी शब्दाचा बचाव करत असताना म्हणतात ना, ए मा तुला काय दिलं रे राघव. मला सर्वात मोठं राज्य दिलं ना, मला सर्वात मोठं राज्य दिलं. कोणतं? वनाचं राज्य दिलं ना, वनाचं. वनवास शब्द नाही वापरला, वनाचं राज्य दिलं ना, वनवास नाही रे. कौशल्य मातेची काय अवस्था झाली असेल महाराज. डोळ्यातून अश्रूचा धारा कौशल्य मातेच्या वाहत होत्या. कौशल्य माता म्हणत होती, आणि का राघव, आणि जर भारताला राज्याभिषेक आणि तुला वनाचं राज्य दिलं. ऐका, कौशल्य मातेची अवस्था काय आहे खरं सांगू तुम्हाला. कौशल्य मातेची अवस्था गोस्वामी तुलसीदास सांगतात, धर्म स्नेह उदलमती भोगी भैपती सापची चुंबरी की. का एखादा अंधारी रात्र आहे आणि एखादा साप निघाला आणि
त्या सापाने एखाद्या उंदराला बघालो, उंदीर पुढे पळत होता, साप पाठीमागे पळतो, पण अचानक उंदीर कुठेतरी निघून जावा आणि अचानक त्या ठिकाणी एक बीळ असावं, एक चित्र असावं आणि त्याच्या ठिकाणी उंदीर म्हणून चुचुंदरी उभी दिसावी, सापाचं लक्ष अंधारात जावं आणि त्या सापानं उंदीर म्हणून चुचुंदरीला पकडावं. चुचुंदरी पकडल्यानंतर सापाच्या लक्षात यावं की बाबा मी उंदीर नाही रे पकडला, मी चुचुंदरी पकडलेली आहे. वाक्य नीट ऐका. चुचुंदरी पकडल्यानंतर सापाच्या लक्षात येतं जर ही चुचुंदरी मी गिळतो तर चुचुंदरी मला मारल्याशिवाय राहत नाही आणि चुचुंदरीला जर मी सोडतो तर चुचुंदरी मेल्याशिवाय राहत नाही. वाक्य ऐका. काय अवस्था असेल महाराज, काय अवस्था असेल कौशल्या मातेची. जर कौशल्या माता म्हणते जर मी स्नेहाचा विचार केला ना, स्नेहाचा विचार केला तर धर्म बुडाल्याशिवाय राहत नाही, म्हणजे पतीची आज्ञा मोडल्याशिवाय राहत नाही. जर मी पतीच्या आज्ञेचा विचार केला ना तर माझा राम लग्नासाठी गेल्याशिवाय राहत नाही. म्हणून कौशल्या मातेला कोणी विचारलं, कौशल्या मातेनं विचार कुणाचा केला असेल महाराज? कौशल्या मातेने जर विचार केला असेल तर स्नेहाचा कधी विचार केला नाही. कौशल्या मातेने विचार केला तर केवळ धर्माचा विचार केला. लक्षात ठेवा. राघवेंद्र प्रभू 14 वर्षाचा वनवास मिळवणारे सकाळची वेळ होती आणि सकाळच्या वेळेमध्ये सर्व अयोध्यावासी सकाळच्या वेळेला या राघवजीच्या महलासमोर आलेले होते. सर्वांचे दरवाजे बंद होते. दररोज सकाळी प्रत्येक जण लवकर उठत होते. कालपासून सर्व अयोध्या सजलेली होती. कुलगुरू वशिष्ठजी त्या ठिकाणी येतात, बघतात तर राम उठलेले नाहीत अजून. कौशल्य एका महलात आहे, लक्ष्मीजी एका महलात आहे. राघवजीला विचारलं राजा कुठे आहे? कोणीही सांगायला तयार नाही. बघितलं दशरथीच्या महलामध्ये सुद्धा राघव दशरथ दिसत नव्हते. कुलगुरू वशिष्ठजी येतात आणि वशिष्ठजींनी पाहिलं तर कैकेयी मातेच्या महलात बघितल्यानंतर कैकेयी माता उभी होती. दशरथजी खाली पडलेले होते, मूर्छित अवस्थेत पडलेले होते. काय अवस्था असेल? एखाद्या वेळेस अंतःकरणाचा तुकडा आमच्यापासून कुठेतरी सहज एखादी आई आपल्या मुलाला घेऊन कुठेतरी जावी आणि अचानक यात्रेमध्ये मुलगा अचानक कुठेतरी हातातून निसटावा, अचानक आई आणि मुलाचा वियोग झाला. काय आईची अवस्था आपल्या मुलासाठी होते ना, तसे आज पापाची अवस्था रामासाठी झाली रे. आईची अवस्था मुलासाठी होत यात नवल नाही ना. पण आजपर्यंत चरित्र तुम्ही ऐकली का रे की बाप कधी मुलासाठी इतका तडफडत असेल, अंतःकरणातून बापाला प्रेम असेल. जगातलं एकमेव पात्र आहे ना रे राघवजीच्या. आज दशरथीच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या. आज सर्व वशिष्ठजी सांगतात ना काय झालं नेमकं. कैकेयी मातेची बुद्धी भ्रमित झालेली होती. कैकेयी माता बोलायला तयार नव्हती. मला काही माहित नाही विचारा त्यांना. महाराज मूर्छित अवस्थेत पडलेले होते. ज्याचा विनाश काळ जवळ येतो ना त्याची विकृत बुद्धी झाल्याशिवाय राहत नाही रे. वाक्य ऐका. आज राघवजीला बोलवण्यात आलं. विश्वामित्रजी वशिष्ठजी कुलगुरू वशिष्ठजी दशरथजींच्या जवळ जातात. सर्व वृत्तांत सांगतात की बाबा आज कैकेयी मातेने 2 वरदान मागितले. एक वरदान 14 वर्षाचा वनवास माझ्या रामाला आहे आणि भरताला राजगद्दी आहे. कुलगुरू वशिष्ठजी सांगतात ना भरताचा राज्याभिषेक करायला तयार आहे, पण 14 वर्षाचा वनवास रामाला नको. मानायला तयार नाही. सर्व अयोध्येला बातमी पसरते की उद्या आज रामाचा राज्याभिषेक नाही. कौशल्या माता दुखी आहे, सुमित्रा दुखी आहे, सर्व महल दुखी होता.
सर्व अयोध्या दुखी होते. सांगू का तुम्हाला रे, जोपर्यंत परमात्मा होता तोपर्यंत आनंद होतो, पण सुखाला कुणाची तरी नजर लागते. आपापल्या महलातून सर्व एकत्र बाहेर येतात. दशरथजी सांगतात, माझा राम मला सोडून आज गेला रे, माझ्या रामा वाचून मी राहू शकत नाही. पण कुणीतरी वशिष्ठजी तिथे विराजमान होते. काही ऐकायला तयार नव्हते. वाक्य ऐका. रामप्रभूंना बातमीत माहिती होती, ज्ञात होते. पत्नी कोणाला, धर्मपत्नी कोणाला म्हणतात रे. 14 वर्षाचा वनवास रामप्रभूंना होता. सर्वांनी अंगावरची आभूषणे काढली, सर्व वस्त्र काढली, आणि आज सभेच्या दिवसासारखा राम माझा अंगावरती काही अलंकार नाही. जानकीने सर्व अलंकार काढलेले होते. राजाची कन्या होती ना, राजाची कन्या. परंतु सांगेल, पतीवर इतका दृढ विश्वास होता. माणसाची सावली म्हणजे धर्मपत्नी असते, लक्षात ठेवा. माणसाची सावली म्हणजे धर्मपत्नी आहे. माणूस जन्म घेतो त्याबरोबर त्याच्यासोबत सावली सुद्धा जन्म घेतो. आणि ज्या दिवशी विवाह होतो ना, त्या दिवशी ती पत्नी धर्मपत्नी नसते, ती एक प्रकारची सावली असते. माणूस जातो त्या दिवशी सावली सुद्धा नष्ट होते ना. म्हणून आज जानकीने सांगितलं, पतिदेव, हे प्रभू, तुम्ही माझे पती आहात, परमेश्वर आहात, आणि तुमची सेवा करणं माझं परम कर्तव्य आहे. आज जानकी अंगावरचे वस्त्र काढते, शृंगार काढते, जानकी निघते. ऐका, इथे गातेगावची मंडळी तुम्ही आहात. हा जोडून विनंती आहे तुम्हाला, सांगा रे, या रामचरित्रातलं सर्वात सुंदर पात्र एकच आहे. कोणतं पात्र माहिती आहे? ते पात्र म्हणजे फक्त उर्मिलेचं पात्र. लक्षात ठेवा. लोक अनेक वेळा सर्वांचं चरित्र सांगत असतील रे, पण उर्मिलेचं खऱ्या अर्थानं पात्र श्रेष्ठ आहे. सांगा, कोणती भाऊजाई म्हणत असेल आपल्या स्वतःच्या पतीला, कोणी म्हणेल की पतिदेव, तुमच्या मोठ्या भावाला 14 वर्षाचा वनवास दिला पतिदेव, आणि 14 वर्षाचा वनवास आहे, तर माझी विनंती आहे की तुम्ही सुद्धा तुमच्या भावाचं, छोट्या भावाचं कर्तव्य आहे की मोठ्या भावाची सेवा करणं हे बारक्या भावाचं परम कर्तव्य आहे. तुम्ही कथा म्हणून ऐकू नका रे, ही आमच्या घरातली कथा म्हणून ऐका. आम्ही रामचरित्र विसरलो. राम राज्य यायचं असेल तर हे रामचरित्राचा आधार आमच्या जीवनात घेणं गरजेचं आहे. प्रत्येकाला वाटतं आमचं घर सुखी व्हावं, प्रत्येकाला वाटतं आमच्या घरात समाधान लावा.